तर आंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येते। जरांगे पाटील आता बोलतायत, थेट जाऊयात। तोच हारलेला आहे, त्यांनी दार उघडे ठेवायला पाहिजे होतो। मी निघालोच। आणखीनही सांगतो पुन्हा एकदा, आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही। सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा। मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरलाय। मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही। आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज 5 वाजता आमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून, मार लागलेल्या माता माऊल्यांशी चर्चा करून मी आज 5 वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार। पाटील, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। नाही, आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं। इंटरनेट सेवा बंद होणार, पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते। आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास 2,500-3,000 गाड्या आमच्या पेट्रोल पंपावर लटकल्या होत्या। आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डिझेल गाड्याची, कारण आमच्या तरी कोणत्या गाड्याने टाकून आणलेली होती। आम्ही अचानक निघालो होतो, त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांचे खूप हाल झाले असते। लोक पायी चालत होते, इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत आम्हाला। म्हणजे लोकांचा विचार करावा लागेल। प्रत्येक वेळेस हट्टापायी समाज अडचणीत नाही आला पाहिजे आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे। आणखीन दिवस गेले नाही। छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, एखादा किल्ला जिंकायचा ना, सगळा अंदाजा घेऊन जिंका। अचानक आडमुठपणात गेला आणि तो जर कामी आला, तिथं धारातीर्थी पडला, तर या स्वराज्याची हानी होणार आहे। एक एक मावळा गरजेचा आहे। तोच मावळा जर कामी नाही आला, धारातीर्थी नाही पडला, तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्लाच जिंकून दाखवे। तसे हे मराठी पुन्हा किल्लाच जिंकून दाखविणार आहेत। वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊन। काल तुम्हाला वेळ काळ लक्षात आला नाही का? मग काल तुम्ही जे अशा पद्धतीची भूमिका घेतली, त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले, त्यांना आता परत जावं लागलं। तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना? त्यांनी दरवाजे उघडे ठेवते ना, आणि लोकांची काय चूक आहे? 16 दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। लोकांची काय चूक आहे? वेळ काळ त्यांनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं। आम्ही किती वेळेस ऐकायचं? न्यायालयाचं ऐकलं, आम्ही सलाईन घेतल्या, तुम्ही रात्रीत निर्णय बदलिता। कस काय वेळ काळ ऐकायचे? आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला। न्यायालयाने 13 तारीख दिली होती, अचानक 22 घेतली। गुन्हे शांततेत रस्ता रोको झाले पाहिजे, झाले का नाही राज्यात? गुन्हे का दाखल केले काल? मग काय वेळ काळीचा विचार करावा? आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो। कुठं काही केलं का? आम्ही नाही केलं। मुंबई हक्क नाही का आम्हाला हक्क मागायला जायला? तुम्ही दरवाजे उघडे ठेवले, आम्ही निघालो। तुम्हाला अडवायची काय गरज मग? आणि आम्ही वेळ काळ ओळखला ना, पुन्हा लढू ना। दिवस थोडे गेलेत बस। आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल, तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल। शेवटी जनताच मालक आहे। का नाही राहणार? काय चुकीचा केलाय मी? बदल करा, आम्ही आमची नाराजी काढून टाकू। शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून टाका। आमची नाराजी मागे शब्द घेतो आम्ही, बघा घेतो का नाही। समाजाला मिळाल्यावर मोठेपणात काय हरकत आहे? नाही तर मग नाही, मग तुम्हीच घडून आणताय। आता तुम्ही सिद्धच केलं आडून, तुम्ही खरोखर येऊ द्यायला पाहिजे होतं आणि सागर बंगल्यावर स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे होतं। तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल। तुम्ही इतके लाखात येतात का कोटीत येतात माहित नाही, हे जे तुम्ही अंदाजा लावला होता, तुम्ही चूक केली। तुमचं नाव सागर बंगला उघडा ठेवला असतं आणखीन मोठं झालं असतं। काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही युगो न ठेवता मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या। मग नंतर A, B, C, D अशा मागण्या वाढत गेल्या, मात्र हे करताना मी युगो ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी युगो ठेवला? आम्ही म्हणलो नाहीत। आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात, पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलीत असली त्याला आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही? म्हणून अन्याय, म्हणून रोखायचं, म्हणून गुन्हे दाखल करणार, म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार? हे कुठे शिंदे साहेबाला शोभतंय? मग शिंदे साहेबांबद्दल कोणते बरं शब्द आहेत आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणते आहेत? पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केलता, त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही। आता तुम्ही डावं टाकायला लागलात, आणखीन तरी बंद करा। तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा। तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करू, आता चूक करू नका। पूर्वी आंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू, ती चूक करू नका।
तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुविधा नव्हत्या सोबत, लोक पायी होते याच्यासाठी मागे फिरलोत आणि पुढं तुम्ही 16-17 हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंतरवालीची पुनरावृत्ती पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. होय, झालं ते मागं झालंय. आता बार त्याला फड्यात पडू नका. गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो, तुम्हाला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करायचा मागं लागा. पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल. हो, हे सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा. पण तुम्ही असंच करत राहिलात तर ही लाट नाराजीची अशीच वाढत जाणार आहे. तुमच्या काल जुन्या सहकारी जे होते त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केलाय की आपण पूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवरचे आपले राजेश टोपे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो देखील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवलेले आहे. त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही. आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो. राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता का नव्हता दिला? अरे ते ज्याचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठे चाळे काढीत असतात का? समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं तर विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना. जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती. त्यांचं चालू द्या. आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा. हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं. फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा. हो, तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, थांबवा हे सगळं. तुम्ही एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्षे गेले. एका मिनिटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ. सोपी गोष्ट नाही. तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. आणखीन बी वेळ गेलेली नाही. जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा. तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका. याला धरून आण, त्याला मीडियात घ्यायला, त्याला धरून आण, मीडियात बोलायला लाव. याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका. मी माझा तर 5 वाजता निर्णय घेणारच आहे आता आमरण उपोषणाचा. तुमच्या काही सहकार्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 4 सहकार्यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्री सोडतील ना, गृहमंत्री सोडतील. त्यांची काय तुमची भूमिका आहे त्यावेळेस? सोडावंच लागल. काहीच केलं नाही कोणी. तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती, अजिबात नाही करू. तेच सांगितलं त्यांना. तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला लावता, एक जमा करून हे बंद करा. हे अटक करायचे बंद करा. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या याच्यात, तेही बंद करा आणि सगळ्या स्वारीचा मागा लागा. त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकाशी बोलून तोडगा काढा. ही थोड्या दिवस आता सत्ता, पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही शहाणे असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत. नाराजी धुवून जाईल. सगळ्या स्वाऱ्यांच्या मागा लागा. लोक अटक करायच्या मागा लागाल आणि माझ्या विरोधात हे एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागत तर तुम्हाला आणखीन की नाराजीची लाट रोखणार नाही. मग पाटील, असं बोललं जात आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या सपोर्टिंग आहात, राष्ट्रवादी पक्षाचं काम करत. काल तुम्ही त्याच्याविषयी काहीच बोलला नाहीत, असाही संबंध महाराष्ट्रातून बोलण्यात येत आहे. आम्ही कालच सांगितलं मीडियाच्या बांधवात, मी कोणत्याच पक्षाला गिनीत नाही, मी मराठ्याला गिनीतो. याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे? आणि सपेटून फेपेटूच काय संबंध आहे? दाखवा ना. क्राईम ब्रँच तुमच्या हातात आहे, नेट तुमच्या हातात आहे. एखादा फोन आलेला, एखादा मला तर आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही आहे पाठबळी, नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेबाचं, नंतर म्हणले शरद पवार साहेबाचं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबाचं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबाचं, नंतर म्हणले बच्चू कडूंच आहे, त्याच्यानंतर म्हणले काँग्रेसच आहे. काहीच नाही निघालं ना. हे आरोप करावं लागतात. एकच उदाहरण देतो आणि थांबतो. साष्ट पिंपळगावच्या वेळेस आंदोलन उभा राहील त्यावेळेस म्हणले भाजपचा सपोर्ट आहे, कारण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात मी बोलत होतो. दनादन कसलाच विचार नाही केला. आज यांची सत्ता आहे, आता म्हणते त्यांचं आहे. असं शक्य आहे? दोन्हीत फरक बघा. दोन्हीला वाजविलं याचा अर्थ मी समाजाचा आहे आणि राहणार आहे, मेलो तरी राहणार आहे. त्याची काळजी करायची गरज नाही. फडणवीस साहेब आणखीन सावध व्हा. मराठा आंदोलकांनी आज आक्रमक होत तीर्थपुरीमध्ये एक बस पेटवून दिलेली. नाही, ते आपला विरोध आहे पहिल्यापासून, आजच नाही. आत्ताही सांगतो पुन्हा एकदा प्रेसच्या माध्यमातून, साखळी उपोषण गावागावातले आपला मूलभूत अधिकार आहे कायद्याने दिलेला. धरणे आंदोलन सुरू ठेवा राज्यभर. आपण आपल्या गावात जाळपोळ उद्रेक नाही, त्याचं समर्थन आपण करत नाहीत, कधी केलेलं सुद्धा नाही. कालही जाताना सुद्धा मी इतकं असतानाही सांगितलं होतं
बाकीच्यांनी शांत राहायचं, मी एकटा जाणार आहे. आताही सांगतो, इथंही उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार आहे. रोज 4 जण इथं बसणार आहे. आणि माझ्या उपोषणाबद्दल मी गायकवाड्यांना, माता माऊल्यांना विश्वासात घेऊन आज 5 वाजता माझ्या आमरण उपोषणाची सुद्धा बद्दल चर्चा गावकऱ्याशी करून निर्णय घेणार. आणि वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की हे तुम्ही जे परत फिरला हे मॅच फिक्सिंग होतं, तुम्ही परत फिरला याच्यामुळे समाजाचं नुकसान होईल. पण दाराआड काय चर्चा झाली त्याचे माझ्याकडे पुरावे आले तर मी सांगेन. अरे देन बाबा भाऊ, याला म्हणतात मग विरोधी पक्षनेता. प्रश्नाला न्याय देणे याला म्हणतात विरोधी पक्षनेता. दे पुरावे, कोण मागे येते ते तरी चांगलं होईल. आणि अरे असे शब्द विरोधी पक्षाला शोभत आहेत का? मॅच फिक्सिंग आणि फिक्सिंग काय शब्द आहेत आमचे? याच्यानंतर ओळखून घेत जा. कसे तुम्ही वरच्या टोकापर्यंत जायचा तर राजकारणात असली तुमच्या डोक्यात विचार ठेवल्यावर. तुम्हाला कोणीतरी तयार करतंय, तुमच्याकडे कोणाचे तरी वॉइस येत होते, हे महाराष्ट्राला माहित आहे. मुख्यमंत्र्याची मी सांगतो ना, मुख्यमंत्र्याची ती सुद्धा आहे ना 12 दिवसापासून. कोणाचा प्रश्न आहे त्याला विचार म्हणा. ते बी 12-13 दिवसापासून इकडे आहे ना, माग आहे म्हणल्यावर. मला कोणीतरी सांगतंय हे खरंय. मी मला सांगतो स्वतःला. आणि माझा मराठा समाज माझा मालक आहे. मी मराठ्यांचा मालक नाही. मी त्यांसाठी करणार शेवटच्या क्षणापर्यंत. प्रत्येक शब्दाला सांगतोय मी. आणखीन वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं. मराठ्यांची लाट अंगावर घ्यायची नाही नाराजीची. आणि हे बंद करायचं आता. प्रेस घ्यायचे घोषित करणार होता ज्यांनी तुम्हाला फसवलं किंवा काय काय केलं किंवा काहींनी मध्यस्थी केलं, त्यांची नावं तुम्ही कधी घेणार आहे? घेऊ ना आता, घेऊ. आणखीन आम्हाला आशा आहे हे लवकर करतील. नाही केलं तर एकदा धडाका घेऊन आंदोलन संपल्यावर तुम्हाला नाव देईन म्हणलो होतो. सेपरेट प्रेस त्यांसाठी ते नावच लय मोठे. मी उघडे करणार आहे, खरं सांगतो. मला मी येडपट आहे. हा, मी नाव उघडे करणार. मी कोणाचाच मुलायचा ठेवत नाही. ह्यो हुकला त्यो हुकला की मी त्याला मध्ये आणतोच. आपण बोललो की सोडतच नाही. जे आहे ते आहेच खरं. आणि खरं बोलल्यामुळेच तर त्रास आहे. आणि खरं बोलल्यामुळेच माझा समाज आहे. त्यांना त्रास आहे पण माझा समाज एकीकडून. मला आडमुठपणा करायचा नाही. आणखीन शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वेळ घालू नये. पत्रकार परिषद विरोधात घ्यायला लावून आणि खोट्या केसेस करून मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयऱ्यांच्या कामाला लागा. तुम्ही जे आंदोलनाचे अनेक दिवसांपासून आंदोलन आम्ही बघतो. तुम्ही मागणी एकदा मांडली की तुम्ही मागे पाऊल. तर मनोज जरांगे पाटील यांची ही पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी ते पत्रकार परिषद घेणार होते, पण तेव्हा डॉक्टर तिथे आलेले होते, वैद्यकीय अधिकारी. आणि त्यानंतर आता ते पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या उपोषणाबाबत म्हटलेलं आहे, खोटे गुन्हे दाखल करणं बंद करा असं जरांगे पाटील म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.